सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर मग आता अस्मीने सारंगची सिंपत्ती मिळवण्यासाठी चक्कर येण्याचं चांगलंच नाटक केलेलं असतं। सारंग मग अस्मीची काळजी घेत तिथेच रूमच्या बाहेर असतो। तेवढ्यात आता सकदेव अस्मीसाठी ज्यूस घेऊन येतो आणि ऐश्वर्या सुद्धा तिथेच अस्मीच्या बाजूला असते। अस्मी तिच्या दुखण्याचं चांगलंच नाटक करत असते। मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सारंगला बोलवून घेते आणि सारंगला म्हणू लागते, अस्मी काहीच खात पीत नाहीये, आता मला सांग तिची तब्येत कशी काय बरी होईल। सकदेव तर शांतपणे फक्त त्यांचं बोलणं ऐकत असतो। मग सारंग विचारतो की काय ग अस्मी, काय झालं? तर अस्मी नाटकं करत शांतपणे काहीही नाही झालं असं सांगते। मग आता त्याच्यानंतर ऐश्वर्या सकदेवला तो ज्यूस आपल्या हातामध्ये द्यायला लावते। सकदेव त्या ज्यूसचा ग्लास ऐश्वर्याच्या हातामध्ये देतो आणि मग ऐश्वर्या सारंगला म्हणते की ही तर काही ऐकतच नाहीये, तूच दे आता। या नाटक्या अस्मीकडे सारंग लगेच ज्यूसचा ग्लास घेऊन येतो आणि तिला म्हणतो की ज्यूस घे। पण मात्र अस्मी एकदम चांगलं आणि भारी नाटक करत सारंगला म्हणते की नको, मला खायची प्यायची इच्छाच होत नाहीये। ऐश्वर्या सकदेवला तिकडनं जायला सांगते आणि तो लगेच तिकडनं निघून जातो। अस्मी सांगत असते की मलाच माहिती नाहीये की मला असं का होतंय, मला खूप वेअर्ड फिलिंग येते आणि मला या सगळ्या गोष्टीचा खूप कंटाळा येतोय। अस्मीचं हे जे काही नाटकं बोलणं असतं ते ऐकता ऐश्वर्याला तर खूपच गंमत वाटत असते आणि ती गालातल्या गालात हसत असते। सारंग मात्र शांतपणे अस्मीचं सगळं बोलणं ऐकतो। सारंग आता तो ज्यूसचा ग्लास तिथेच खाली ठेवतो आणि अस्मीला म्हणतो की तुला तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे। आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलू लागते, सारंग कसं आहे माहिती का, कधीतरी इतरांनी आपली काळजी घ्यावी असं माणसाला तर वाटूच शकतं ना। पण मात्र सारंगला तर काहीच फरक पडलेला नसतो। सारंग फक्त एवढंच बोलतो की मी मॅनेज करेन, तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे। मग अस्मी आता शांतपणे म्हणते की नाही नको, मला ना काहीच सहन नाही होते, मला ना घर खायला उठलंय। याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच बोलू लागते, अगं फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे ना, अगं फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे ना, मी त्याच्यासाठी सोल्युशन काढलं असतं, तू अस्मीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गेला असतास। ऐश्वर्याचं बोलणं पाहता सारंग लगेच तिरके डोळे करून ऐश्वर्याकडे पाहतो। ऐश्वर्या म्हणू लागते, नाही मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तिची तब्येत बरी नाहीये ना, माणुसकी खातर तर तू ही गोष्ट केलीच असतीस आणि मला वाटतंय की तू जावंच तिला घेऊन, मग त्याच्यामुळे जाशील ना तिला घेऊन। ऐश्वर्याचं बोलणं पाहता सारंगला नेमकं हो किंवा नाही काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं। सारंग विचार करता म्हणतो की रेडी हो, जाऊयात आपण। आता सर्व काही अस्मी आणि ऐश्वर्या यांच्या दोघींच्याही मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात। सारंग तिकडनं निघून गेल्यानंतर अस्मीला तर भयंकर आनंद होतो आणि ती तर आनंदाने उड्याच मारू लागते। भैरवीच्या घराच्या बाहेर सोम सावली येण्याची वाट पाहत असतो। आता त्याच्यानंतर तारा आणि सावली या दोघी रियाज करून बाहेर येतात। भैरवी त्यांना विचारते, झाला का रियाज करून? आणि भैरवी सावलीला विचारते, काय ग हिला जमतंय ना सगळं, लिपसिंग वगैरे ही बरोबर करतीये ना? सावली सांगते की हो माई, त्या छान गात होत्या। आणि सावली पुढे बोलू खरं तर आम्ही रियाज करत होतो ना तेव्हा, आणि तेवढ्यात लगेच पुढे बोलणार तर तिला सोमचा कॉल येतो। भैरवी माई विचारतात की कोणाचा कॉल आहे? सावली सांगते की सोम भाऊजींचा आहे। मग आता हे ऐकल्यानंतर तर भैरवी लगेच बोलू लागते, हा सोम अजून गेलाच नाही का? मला ना या मेंढळ्यांचं काहीच कळत नाही, एका बाजूला तुला नोकर बनवून फिरवतात आणि दुसऱ्या बाजूला तेच लोक तुझे नोकर होतात। सावली आता याच्यावरती उत्तर देऊ लागते, सारंग सरांना माझी काळजी वाटते म्हणूनच ते बबलू भाऊजीला किंवा सोम भाऊजीला माझ्या बरोबर पाठवतात। भैरवी सांगते उचल कॉल। तेव्हा आता सावली कॉल उचलते आणि बाजूला येत सोमशी बोलू लागते। सोम आता म्हणू लागतो, काय ग वहिनी अजून उशीर लागणार आहे का? नाही ठीक आहे मी थांबतो, पण मात्र कसं आहे माहिती का, इथले बाहेरचे लोक ना दरोडेखोर असल्यासारखं माझ्याकडे बघतायत आणि असं नाही पुन्हा पुन्हा येऊन बघतायत। आता सोमचं बोलणं ऐकल्यानंतर सावली लगेच गालातल्या गालात हसते आणि सोमला सांगते की बरं ठीक आहे निघूयात आता आपण। त्याच्यानंतर आता सोम म्हणू लागतो, वहिनी जर तुला शक्य असेल तर तू ताराला आपल्या घरी घेऊन येऊ शकतेस का? कारण की म्हणजे तुमचं काम जर इथे होत नसेल तर। सोमला तर बरोबर वेगळं काहीतरी बोलायचं असतं, कारण त्यानिमित्ताने का होईना तारा आणि ते एकत्र राहतील। सावली आता बोलू लागते, नाही हो भाऊजी, इथे सगळंच काम होत आहे आणि तारा का आपल्या घरी येईल ना, भैरवी माई सुद्धा येतेच आहे, मग मला सांगा तुमचं दुसरं काही काम आहे का तिच्या घरी? सावलीला तर सगळी शंका आलेली असते। सोम आता अडखळत म्हणू लागतो की नाही नाही तसं काहीच नाहीये, म्हणजे तुलाच ये जा करायला गडबड होत असेल, त्रास होत असेल म्हणून मी म्हणालो गो। त्याच्यानंतर सावली उत्तर देते, बरं ठीक आहे मी बघते आता। इकडे आता दुसरीकडे अस्मी आणि सारंग दोघी इकडे बाहेर आलेले असतात। अस्मीला एक शेवपुरीचं दुकान दिसतं आणि अस्मी लगेच सारंगला म्हणते की सारंग थांब ना, आपण शेवपुरी खाऊयात।
माझ्यावरती सारंग म्हणतो, बरं ठीक आहे, मी गाडी पार्क करून येतो, तू हो पुढे. आता अस्मी गाडीतून खाली उतरते आणि सारंग गाडी पार्क करायची म्हणून तिकडनं निघून जातो. अस्मी एकटीच असते आणि त्याचाच फायदा घेत ती लगेच ऐश्वर्याला कॉल करते. अस्मी विचारते, त्याला मी शेवपुरी खाण्यासाठी तर आणलंय, पण मात्र आता मी पुढे काय करू? ऐश्वर्या आधी विचारते की सारंगचा मूड कसा आहे, पण सारंगचा मूड फारसा काही चांगला नसतोच. ऐश्वर्या सांगते, बरं एक काम कर, तू ना आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मार, सारंगला ना बिझी ठेव. आणि त्याच्यानंतर ऐश्वर्याने एक बरोबर प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन ती अस्मीला सांगू लागते. आता तुझ्यावरती ना गुंडांचा हल्ला होणार आहे. हे आश्चर्याने तर अस्मी ऐकते, पण मात्र ऐश्वर्या सांगते, डोंट वरी, ते गुंड मीच पाठवलेत आणि तू अशी फुल घाबरण्याची वगैरे ऍक्टिंग कर, सारंगच्या गळ्यात पड आणि हा चान्स तू अजिबात सोडू नकोस. आता त्याच्यानंतर अस्मी विचारते, बरं ठीक आहे, मी करेल, पण मात्र अजून काही करायचंय का? ऐश्वर्या आता म्हणू लागते, जरा थांब, कहाणी में ट्विस्ट है, आपल्याला एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचेत. नेमकं ऐश्वर्या काय बोलते हे अस्मीला काही समजलेलं नसतं. अस्मी विचारते, म्हणजे काय? ऐश्वर्या सांगते, तुझ्यावरती हल्ला करायला ते गुंड त्या मूर्ख मुलीने पाठवलेत ना, असं दाखवायचं. अस्मी म्हणते, तुमचा प्लॅन तर छान आहे, पण मात्र हे सगळं एक्झिक्यूट कसं करायचं? ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी, तू ना ते सगळं माझ्यावरती ठेव, या कामावरती तर मी फुल माहीर आहे. तेवढ्यात लगेच आता सारंग येतो आणि अस्मी लगेच त्याला पाहता कॉल कट करते. त्याच्यानंतर सारंग तर शांतच असतो. अस्मी 2 शेवपुरीची ऑर्डर देते आणि मग त्याच्यानंतर अस्मी आता सारंगला बोलण्यामध्ये अडकून ठेवायचं म्हणून त्याला सांगू लागते की लहान असताना आम्हाला शेवपुरी खूप आवडायची, पण मात्र आमच्याकडे तेव्हा पैसेच नसायचे. अस्मी म्हणू लागते की तुला आठवतंय का, आपण तिथे शेवपुरी खाण्यासाठी थांबलो होतो? सारंग टोमणं मारत म्हणतो की हां, एवढा बरोबर आठवतंय तुला. मग अस्मी म्हणते, मला आपल्यातला प्रत्येक क्षण आठवतोय आणि ते क्षण कधी विसरण्यासारखे नव्हतेच. आता अस्मी आणि सारंग यांच्या हातामध्ये शेवपुरीच्या प्लेट्स येतात, पण मात्र तेवढ्यात लगेच ते गुंड सुद्धा तिथे आलेले असतात. ते गुंडांनी बरोबर प्लॅन केलेला असतो. ते अस्मीला आणि सारंगला असं दाखवत असतात की हे सगळं प्लॅनप्रमाणे नाही चाललं आणि ते दोघी चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतात. तर ते माणसं लगेच म्हणतात की मॅडम ऐका ना, आम्हाला सुद्धा द्या की, नाही जर दिली ना तर आम्हाला तुमच्या प्लेटमधली खावं लागल. अस्मी घाबरण्याचं नाटक करत असते आणि ते अस्मीवरती लाईन मारतायत, तिला चिडवून देण्याचा प्रयत्न करताय असं दाखवत असतात. सारंग तर आपला शांतपणे फक्त शेवपुरी खात असतो. अस्मी लगेच नाटक करत सारंगला म्हणते की सारंग, मला तर खूप भीती वाटतीये. पण मात्र तेवढ्यात लगेच ऐन वेळेला पोलिसांची गाडी येते आणि अस्मी पोलिसांची गाडी पाहता विचार करते, अरे देवा, इथे पोलिसांची गाडी कशी काय आली? आता त्यांनी ठरवलं एक असतं आणि तिथे झालं एक असतं. आता त्यांचा सगळा प्लॅन हा फेल झालेला असतो. पोलीस आता विचारतात, काय हो मॅडम, काय झालं, हे त्रास देतात का? अस्मी पहिल्यांदी नाही बोलते. सारंग आता अस्मीकडे पाहतो आणि लगेच ती सांगते की हो हो, हे लोक छेड काढतायत माझी. तर मग ते पोलीस लगेच गाडीच्या खाली उतरतात आणि त्या गुंडांकडे येतात. आता पोलीस लगेच त्या गुंडांना गाडीत बसवतात आणि तिकडनं घेऊन जातात. आता अस्मी तर फुल शांत असते आणि सारंग आपला आपला फक्त त्याची शेवपुरी खात असतो. सारंग सांगतो की अजिबात घाबरू नकोस, हे भुंकणारे कुत्रे ना चावत नसतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली ताराला घेऊन घरी आलेली असते आणि ताराच्या फोनवरती भैरवीचा फोन येतो. तारा सांगते की आम्ही जस्ट घरी पोहोचलो, पण भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, सावलीकडे फोन दे. तारा लगेच सावलीकडे फोन देते. भैरवी म्हणते, सावली ऐक, माझ्या आता बॅक टू बॅक मीटिंग आहेत, तुमचा रियाज करायला डिस्टर्ब झाला असता म्हणून मी ताराला तिकडे पाठवलं. सावली, मी ताराला तुझ्या जबाबदारीवर पाठवलंय, तिथे कोणाला काहीच कळू देऊ नको आणि जर नीट नाही झाला ना तर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहितीये. सावली तर शांतपणे भैरवीचं बोलणं ऐकते आणि म्हणते, हो माई, ठीक आहे. भैरवी म्हणते की ताराला फोन दे आणि मग त्याच्यानंतर तारा भैरवीशी बोलू लागते. रियाज झाला ना आता सरळ घरी यायचं. तारा सुद्धा हो बोलते आणि त्या फोन ठेवून देतात. तेवढ्यात लगेच तिथे सोहम येतो. ताराला पाहता सोहम तर फुल खुश झालेला असतो. तारा आणि सोहम दोघी प्रेमाने आता एकमेकांकडे पाहत असतात आणि सावली त्यांच्या दोघांकडे पाहते. सावली त्यांच्या दोघांना पर्सनल स्पेस मिळावी म्हणून म्हणते की माझं ना एक महत्त्वाचं काम आलंय, मी येतेच. आणि सावली लगेच तिकडनं निघून जाते. सोहम सांगतो की तारा, तू आलीस, मला माहिती आहे की घाई होतीये, पण मात्र तू फायनली आलीस. मग याच्यावरती तारा बोलू लागते, सोहम यार तू शांत हो, हे आपण असं किती दिवस लपून छपून भेटणार आहोत. सोहम, आता फायनली आपण लग्नाचा विचार करायला हवा. याच्यावरती सोहम सुद्धा बोलतो की हो तारा, माझ्या सुद्धा डोक्यामध्ये तो प्लॅन चाललाय, मी ना आता मॉमशी बोलणार आहे, आपण थोडासा वेळ लागेल. याच्यावरती तारा शांतपणे विचारते, अजून किती वेळ आहे पण? आणि मला सांग की अडचण काय आहे? तू पटकन सांगून टाक, जे काही होईल ना ते होईल, आपण दोघंही एकत्र फेस करू. सोहम म्हणू लागतो, तू तुझ्या मम्माला फेस करशील?
तसंच मीही माझ्या मम्माला इतकं इझिली फेस नाही करू शकणार. माझी ना हिंमतच नाही होणार. पण मात्र मी ट्राय नक्की करेन. सोहम आणि तारा यांनी दोघांनीही फायनली ठरवलेलं असतं की आपण दोघांनी लवकरात लवकर लग्न करूयात. तेवढ्यात आता तिथे सावली येते आणि सावलीने त्यांच्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. सोहम लगेच सावलीला रिक्वेस्ट करत म्हणतो की वहिनी, आम्हाला माहिती आहे की आम्ही दोघंही पकडलं गेलोय, पण मात्र तू सारंगला किंवा घरातल्या कोणालाही प्लीज कळू देऊ नको. तर सावलीसुद्धा विश्वासाने म्हणते की भाऊजी, हे बघा, मी कोणाला काहीच नाही सांगणार, पण तुम्ही दोघं जर असे इथे बोलत राहिलात तर कोणीतरी बघेल. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आपल्या आउट हाऊसमध्ये गप्पा मारत बसा आणि तारा मॅडम, मी तिथेच कार्यक्रमाची तयारी करायला येते. मग सोहमला सुद्धा सावलीची आयडिया पटते. सोहम सांगतो, बरं ठीक आहे वहिनी. आणि त्याच्यानंतर तारा आणि सोहम दोघी आउट हाऊसमध्ये निघून जातात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जगन्नाथ त्याच्या कामाबद्दल फोनवरती बोलत असतो आणि तेवढ्यात तिथे अलका येते आणि ती सुद्धा तिथेच समोर थांबत जगन्नाथचं बोलणं ऐकत असते. आता याच्यानंतर जगन्नाथ अलकाला विचारतो, काय गं, काय झालं? अलका सांगते, भारी आहे तुमचं, लोकांची ग्रहदशा सांगताय, पण आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे माहिती का तुम्हाला? जगन्नाथ मात्र अलकाला उत्तर देत म्हणतो की आधी सावलीचा विचार आणि मग जगाचा. असं म्हटलीस ना तरी सुद्धा काहीच हरकत नाही. अलका मात्र म्हणू लागते की सध्या आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये काही ग्रहदोष ना मला दिसतायत. जगन्नाथ मात्र हसत म्हणतो की अरे वा, वान नाही पण गुण लागला. अलका सांगू लागते, नाही नाही, तुमची विद्या नाहीये माझ्याकडे, पण मात्र आईचं मन मात्र माझ्याकडे आहे. मला दिसतंय की सावलीच्या आयुष्यामध्ये भैरवी नावाचं संकट तिला त्रास द्यायला उभंच आहे. तुम्ही ना त्या भैरवीची कुंडली मांडा. तर मग आता इकडे जगन्नाथ सांगतो, कधीच मांडलीये. तिने जो हा खोट्याचा डोलारा उभा केलाय ना, तो आता लवकरच कोसळणार आहे. प्राणापलीकडे जपली तारा आणि त्या ताऱ्याचं खोटं खोटं गाणं, हाच धागा तिचं अस्तित्व संपवणार आहे. आणि हा असं तसं नाही, तर हा माझा शब्द आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवीच्या घरची मीटिंग सुद्धा संपलेली असते. ताराचं नेमकं काय चाललंय हे पाहण्यासाठी भैरवी ताराला कॉल करते. सोम आणि तारा हे दोघी एकमेकांशी आउट हाऊसमध्ये बोलत बसलेले असतात. आता तिच्या आईचा तिला कॉल आलाय हे पाहता तारा भयंकर घाबरते आणि सोमला विचारते, मी नेमकं काय बोलू हिच्याशी, मला काहीच बोलावं काहीच समजत नाहीये. सोम मात्र शांतपणे सांगतो की फोन उचल, नाहीतर तिला डाऊट येईल. मग आता तारा लगेच सोमच्या सांगण्याप्रमाणे भैरवीचा कॉल उचलते. भैरवी विचारते, तारा, रियाज कसा सुरू आहे? तारा म्हणते की चांगला सुरू आहे, पण मात्र तारा तर भयंकर घाबरलेली असते. भैरवी आता म्हणते, बरं ठीक आहे, सावलीला फोन दे, मला तिच्याशी जरा बोलायचंय. आता सावली तर तिथे नसतेच. मग तारा आता सोमला म्हणते की आता ती सावलीकडे दे असं म्हणतीये. तेवढ्यात लगेच त्यांचं नशीब चांगलं म्हणून सावली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि तारा लगेच सावलीकडे फोन देते. भैरवी विचारते, झाली का तयारी? सावली घाबरत सांगते की नाही, अजून वेळ आहे. भैरवी आता म्हणू लागते, बरं ऐका, बाकीची राहिलेली तयारी ना आता नंतर करा. मला तारा आत्ताच्या आत्ता घरी हवी आहे, तिला लगेच पाठवून दे. आता त्याच्यानंतर सावली सुद्धा हो चालेल असं बोलते आणि फोन ठेवून देते. सावली इकडे ताराला सांगते की भैरवी बाईने तुला आत्ताच्या आत्ता लवकर घरी बोलवलंय. तारा लगेच सोमला म्हणते की सोम, मी निघते. याच्यावरती सोम सांगतो की तारा, आपण लवकरच भेटूयात. तारा जाती म्हटल्यानंतर सोम तर शांतच असतो आणि मग त्याच्यानंतर तारा लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर रात्री सावली किचनमध्ये असते. तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, सारंग आणि अस्मी हे दोघेही बाहेर फिरायला गेले होते. मी खोटं नाही बोलते, हवं तर तू स्वतःच्या डोळ्याने बाहेर बघ. सावली लगेच किचनच्या खिडकीमधनं बाहेर पाहते आणि त्याच्यानंतर सारंग आणि अस्मी दोघीही एकत्र असतात. हे पाहता सावलीला तर वाईट वाटतं. ऐश्वर्या सांगत असते की ते दोघी एकमेकांमध्ये रमतायत. सारंगचं अस्मीवरती खूप प्रेम होतं, पण मात्र जे आणि तुझ्या बापाने प्लॅनिंग करून तुला इथे लादलं ना, त्याच्यामुळे सारंग भरकटला. सावली फक्त शांतपणे ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असते आणि ऐश्वर्या तिला तोंडाला येईल ते वाटेल ते सावलीला बोलत असते आणि त्या गोष्टीमुळे सावलीला खूप वाईट वाटत असतं. सारंग अस्मीला एकत्र पाहता सावलीला तर खूप वाईट वाटत असतं. तिला तर खूप त्रास होत असतो. ऐश्वर्या सावलीला म्हणते, आता ते दोघं एकत्र येत आहेत आणि लवकरच लग्न करतील, पण मात्र तुझं काय होणार? तुला लवकरच हे घर सोडून जावं लागणार आहे. मला तर या गोष्टीचं ना फार वाईट वाटतंय. बाहेरचा तो सगळा प्रकार पाहता सावलीच्या डोळ्यामध्ये तर गपकन पाणी येतं, कारण की सावलीला खरंच खूप वाईट वाटत असतं. सावली इकडे ऐश्वर्याला बरोबर उत्तर देत म्हणते, तुम्हाला हा दागिना माहिती आहे का? याला ना मंगळसूत्र म्हणतात आणि या गोष्टीची ना मला तुम्हाला आठवण करून देणं गरजेचं वाटलं. हे मंगळसूत्र म्हणजे एक बंधन असतं आणि ते सुद्धा दोन जीवांमधलं. ती दोघांमधली ही गाठ असते आणि ती गाठ एवढी सैल नसते की कोणीही त्यांच्या दोघांच्या मध्ये यावं आणि ती गाठ सोडून टाकावी. मला माहिती आहे की तुम्ही सारंगच्या आयुष्यातून मला घालवायचा आणि अस्मीला सारंगच्या आयुष्यामध्ये आणण्याचा ना प्रयत्न करताय.
चांगलं आहे तुमचं, पण मात्र माझ्या विठुरायावरतीच पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीच होऊ देणार नाही. त्याला माहिती आहे की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. तो कधीच कोणावरती अन्याय होऊ देणार नाही. आणि सारंगला त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे. त्यांचं कर्तव्य आता नीट बजावताना ते कुठलंच चुकीचं पाऊल उचलणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. कारण मला माझ्या सारंग सरांवरती पूर्ण विश्वास आहे. सावलीच्या या बोलण्यामुळे ऐश्वर्या तर पूर्ण शांत झालेली असते. कारण की हे सावलीचं बोलणं ऐश्वर्याला बरोबर ठसलेलं असतं. ऐश्वर्या लगेच तिकडनं निघून जाते आणि सावलीला या घडलेल्या प्रकरणामुळे खूप वाईट वाटत असतं आणि त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.